हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वीचं नवीन सिलेबस 2020-21 मधील पार्ट फर्स्टचं पहिलं चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिक हे सिंपल चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला कोणते पॉईंट शिकायचे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, त्यात आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. दुसरा पॉईंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. तिसरा पॉईंट ट्रूथ टेबल्स, निगेशन ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यानंतर चौथा पॉईंट स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्वालन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी, क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि त्याच्यात आपल्याला डुॲलिटी बघायची आहे, डुॲलिटी. आणि लास्ट पॉईंट आहे याच्यात ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट विथ स्विचिंग टेबल. म्हणजे लॉजिकचं ॲप्लिकेशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी आपण पाहू स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे काय? आपण डेली यूज करताना काही सेंटेन्स यूज करतो. कुठले सेंटेन्स यूज करतो आपण? तर सिंपल आपण जर पाहिलं तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर या टाईपचे सेंटेन्स आपण यूज करतो. तर स्टेटमेंटमध्ये जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतील, म्हणजेच मराठीत आपण त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतो. हे सिंपल स्टेटमेंटची डेफिनेशन जर आपण पाहिली तर अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ऑर ॲसरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण ॲसरेटिव्ह पण म्हणतो. A declarative or assertive sentences which is either true or false but not both simultaneously, it is called as a statement. म्हणजे असे सेंटेन्स त्यांची व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल. व्हॅल्यू म्हणजे काय? एकतर ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत. असे जे सेंटेन्स असतील त्यांना आपण स्टेटमेंट म्हणायचं इन लॉजिक. सिंपल ही झाली सिंपल डेफिनेशन. म्हणजे a declarative sentence or assertive sentence which is either true or false. But not both. Is a statement. हे बघा, तुम्हाला स्टेटमेंटची डेफिनेशन जर समजली तर लॉजिक चॅप्टर खूप सोपं आहे. त्याच्यात असं जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच नाही आहे. फक्त सिंपल थिंक आहे, सिंपल गोष्टी आहेत की ज्या तुम्ही इझिली लक्षात ठेवणार. मग मी जे तुम्हाला आधी म्हटलं कुठले सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट्स. म्हणजे इंट्रोगेटिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपण ज्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स, नंतर एक्सक्लेमेटरी ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. आणि ओपन सेंटेन्स याच्यात येतं. ओपन सेंटेन्स दीज आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक. आलं का लक्षात? दीज आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक. आपण काही सिंपल एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यात आपण याचं क्लासिफिकेशन करू, बरोबर. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की कुठले स्टेटमेंट असतील आणि कुठले स्टेटमेंट नसतील. मला लक्षात. जनरली स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. स्टेटमेंट्स कशाने डिनोट करायचे आहेत आपल्याला? स्मॉल लेटर्स. P, Q, R, S, एक्सेट्रा. मग आता सपोज मी असं म्हटलं, व्हॉट इज युअर नेम?
दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. किंवा मग प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, दिस इज एक्सक्लॅमेटरी, सॉरी imperative sentence, so this is not a statement. Exclamatory is wow, what a beautiful sight it was, this is exclamatory. आणि ओपन सेंटेन्स म्हणजे ही इज गुड पर्सन. आता ही इज गुड पर्सन म्हणजे नेमका ही म्हणजे कोण, ही इज गुड पर्सन, हे काय ओपन सेंटेन्स आहे, असं क्लिअर होत नाही की नेमकं आपल्याला म्हणायचं काय. ही इज गुड, ही म्हणजे कोण नेमका, अलग लक्षात. या टाईपचे जे एक्झाम्पल्स असतात त्यांना आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. किंवा ही इज ग्रेट म्युझिशियन, किंवा आवर टाउन इज, ही इज गुड पर्सन, ही इज ग्रेट म्युझिशियन, ही इज क्लेवर बॉय, दीज आर ओपन सेंटेन्सेस. मग स्टेटमेंट म्हणजे कसे नेमके, आता समजा मी असं म्हटलं एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, डिक्लेरेटिव्ह. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स आपण सांगू शकतो येस ऑर नो, ट्रू आहे का फॉल्स आहे. सो दिस इज स्टेटमेंट. नंतर सपोज मी असं म्हटलं एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, हे ट्रू आहे, हे काय ट्रू. पण जर मी असं म्हटलं एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साइड्स, दिस इज ऑल्सो स्टेटमेंट, बिकॉज आपण सांगू शकतो दिस इज ट्रू ऑर फॉल्स. एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साइड्स असं जर मी म्हटलं दिस इज स्टेटमेंट बट फॉल्स स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे पण ते काय फॉल्स आहे. मग स्टेटमेंट फॉल्स आणि ट्रू म्हणून मी आधीच म्हटलं अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड एज अ स्टेटमेंट. किंवा मग 5 into 2 = 10, दिस इज स्टेटमेंट. अलग लक्षात. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण सांगू शकतो. सिम्पल एक्झाम्पल स्टेटमेंटचे एक्झाम्पल पाहू आपण. 5 into 2 = 10, this is statement. Sun rises in the east, this is statement. किंवा आपण असं म्हटलं 2 is odd number, this is also statement. Eleven is a prime number. किंवा मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बघा काही सिंपल एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. ही इज म्युझिशियन, दिस इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, रिक्वेस्ट करतोय आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स, सो नॉट स्टेटमेंट. व्हॉट अ ब्युटिफुल साइट इट वॉज, WH क्वेश्चन आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह, सो नॉट अ स्टेटमेंट. ओपन द विंडो, रिक्वेस्ट. गॉड ब्लेस यू, एक्सक्लेमेटरी. अँड व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क असतो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात. आणि लास्ट एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. x + 2 x + 2 = 10. आता x + 2 = 10 हे काय तुमचं ओपन सेंटेन्स आहे, बिकॉज हियर द व्हॅल्यू ऑफ x इज नॉट गिवन. एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे, हे सेंटेन्स जे दिलेलं आहे, हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगता येणार नाही. आलं का लक्षात. हां, जर सपोज तुम्हाला असं दिलेलं असेल x + 2 = 10 व्हॅन x = समथिंग, एक्सच्या काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील तर आपण म्हणू शकतो दिस इज अ स्टेटमेंट. बट हियर x + 2 = 10, दिस इज ओपन सेंटेन्स, सो नॉट अ स्टेटमेंट. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिले जे 5 सेंटेन्स आहेत त्यांना आपण स्टेटमेंट म्हणतो. म्हणजे 1 ते 5 जे आहेत तुमचे 1 to 5, दीज आर स्टेटमेंट इन लॉजिक. अलग लक्षात. यांना आपण म्हणणार स्टेटमेंट इन लॉजिक, कारण आपण त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो ते ट्रू आहे का फॉल्स. दीज आर स्टेटमेंट्स. आणि 6 to 12 दीज आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक.
थोडक्यात काय, तर जे कुठलंही वाक्य असेल, कुठलंही सेंटेन्स असेल, जर आपल्याला सांगता येईल हे ट्रू आहे का फॉल्स, आलं का लक्षात, तर त्याला स्टेटमेंट म्हणायचं. हे सगळ्यात सोपं आपण लक्षात ठेवायचं. आता बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. आता आपण स्टेटमेंट पाहिलं, आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू. सिंपल. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय बघा, कुठलंही स्टेटमेंट असेल तर ते एक तर ट्रू असेल, एक तर फॉल्स असेल. म्हणजे इफ स्टेटमेंट इज ट्रू, आयदर ट्रू ऑर फॉल्स. इफ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जर स्टेटमेंट तुमचं ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची, टी. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची, फॉल्स. आता आपण काही एक्झाम्पल्स आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू पाहू. 5 × 2 = 10. आता 5 × 2 10 होतो, स्टेटमेंट आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, टी. म्हणजे हे स्टेटमेंट झालं तुमचं ट्रू, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल तर टी. त्याच्यानंतर सन रायजेस इन द ईस्ट. सनराइज इन द ईस्ट, ट्रू स्टेटमेंट. 2 इज ऑड नंबर. आता 2 काय आहे, इव्हन नंबर आहे. इथे काय म्हटलं, 2 इज ऑड नंबर. आपल्याला सांगता येतं हे ट्रू आहे का फॉल्स आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे. 2 इज ऑड नंबर, दिस इज फॉल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर 11 इज प्राईम. 11 प्राईम आहे, म्हणजे हे काय झालं तुमचं ट्रू स्टेटमेंट. आणि मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, दिस इज ट्रू स्टेटमेंट. लक्षात, म्हणजे ट्रू आणि फॉल्स. आता आपण हे नोटेशन यूज करून लिहायचं आहे, टी टी आणि एफ या फॉर्ममध्ये. आलं लक्षात. त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेच काही एक्झाम्पल, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता करेक्टिव्ह म्हणजे काय, दोन सेंटेन्स, दोन स्टेटमेंट असतील, त्यांना कनेक्ट करणारे जे काही वर्ड्स किंवा फ्रेज असतात त्यांना आपण म्हणतो कनेक्टिव्ह. म्हणजे the words or phrases which are used to connect two statements are called as logical connectives. We will study the connectives and or if then, if and only and not. म्हणजे दोन स्टेटमेंट असतील त्यांना कनेक्ट करणारे जे काही वर्ड्स असतात, सिंपल वर्ड्स, त्यांना आपण म्हणतो कनेक्टिव्स. आपल्याला स्टडी करायचं आहे काही सिंपल कनेक्टिव्स. पहिलं बघायचं आहे आपल्याला अँड, ऑर, नॉट, इफ देन आणि इफ अँड ओनली. हे कनेक्टिव्ह आपल्याला बघायचे आणि यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्ह. अजून यांच्यासारखे सिमिलर कनेक्टिव्ह आपण यूज करतो, बट, नॉट ओनली, आयदर नॉट, आयदर ऑर. त्याच्यानंतर इवन, अल्दो, मोर ओव्हर, या टाईपचे काही सिंपल कनेक्टिव्ह आपण यूज करतो की ज्याच्याने आपण दोन वर्ड्स, दोन स्टेटमेंट्स कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय, जे सिंगल स्टेटमेंट असेल त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सपोज मी असं म्हटलं 3 इज ऑड नंबर, हे झालं सिंपल स्टेटमेंट. 3 इज ऑड नंबर, दिस इज सिंपल स्टेटमेंट. किंवा मग 11 इज प्राईम नंबर, हे काय झालं सिंपल स्टेटमेंट. These are two simple statements. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, तर 2 or more simple statements are connected by using word किंवा are connected by using connectives, logical connectives. म्हणजे हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत यांचा यूज करून जर आपण दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट कनेक्ट करत असू तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल डेफिनेशन आहे कंपाऊंड स्टेटमेंटची. मग आता सिंपल कंपाऊंड स्टेटमेंट कसं असेल बघा, त्याचंही एक्झाम्पल आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल, 3 इज
odd number and 4 is even number. आता बघा याच्यात दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. कुठले? 3 इज ऑड नंबर आणि 4 इज इवन नंबर. या दोघे स्टेटमेंटला आपण कशाने कनेक्ट केलेलं आहे? अँड ने कनेक्ट केलेलं. म्हणजे हा अँड काय इथं कनेक्टिव्ह. याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय असं खूप विशेष नाहीये. आता आपण काय एक एक कनेक्टिव्ह सेपरेट स्टडी करू. नाउ वी डिस्क्राइब सम कनेक्टिव्हज. आता हे जे कनेक्टिव्हज आहेत या कनेक्टिव्हचा यूज करून आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट मिळतात. तर या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचं? जर सपोज टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युजिंग वर्ड अँड आर किंवा जर नॉट ने कनेक्ट असतील किंवा इफ देन ने कनेक्ट असतील किंवा इफ अँड ओनली इफ ने असतील तर त्याला काय म्हणायचं? जर सपोज स्टेटमेंट तुमचं अँड ने कनेक्ट असेल तर ते जे कंपाऊंड स्टेटमेंट असेल त्याला म्हणायचं कंजंक्शन. आर ने कनेक्ट असेल त्याला म्हणायचं डिसजंक्शन. नॉट ने कनेक्ट असेल त्याला म्हणायचं निगेशन. इफ देन ने कनेक्ट असेल तर कंडिशनल. आणि इफ अँड ओनली इफ ने जर कनेक्ट असेल तर त्याला म्हणायचं बाय कंडिशनल. हे झालं तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट. मग एक एक कनेक्टिव्ह आपण सेपरेट पाहू. बघा पहिलं कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सिंपल टेबल कन्स्ट्रक्ट करून देतो. त्याच्यावरून तुम्हाला कनेक्टिव्ह जे आहे ते इझिली समजते. बघा कनेक्टिव्ह त्याचा सिम्बॉल आणि त्याचा कंपाऊंड स्टेटमेंट. एक सिंपल टेबल मी तुम्हाला इथे कन्स्ट्रक्ट करून देतो. बघा पहिलं कनेक्टिव्ह आपल्याला बघायचं आहे अँड. जर सपोज two statements are connected by using word and, then resultant statement is called as a compound statement. मग compound statement जे असेल त्याला म्हणायचं कंजंक्शन. आणि त्याच्यासाठी सिंबल वापरायचं आहे आपल्याला उलटा आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला त्याचा सिंबल यूज करायचा. नंतर सेकंड आर साठी हा सिंबल वापरायचा आणि जे स्टेटमेंट मिळणार आहे त्याला म्हणायचं डिसजंक्शन. जर तुमचा वर्ड नॉट असेल स्टेटमेंट मध्ये तर त्याच्यासाठी सिंबल वापरायचा आहे. हा सिंबल वापरायचा आहे. याला म्हणतात निगेशन. नंतर इफ देन याच्यासाठी हा सिंबल वापरायचा आहे. याला म्हणायचं कंडिशन. आणि इफ अँड ओनली याच्यासाठी डबल एरोचा सिंबल वापरायचा आहे. याला म्हणायचं बाय. एवढे कनेक्टिव्ह आपल्याला बघायचे आहेत. इथं आपण याच्यासाठी दुसरा सिंबल पण वापरू शकतो. डबल लाईन दाखवायची आणि एरो. आणि याच्यासाठी पण आपण सिंबल वापरू शकतो. जनरली आपण जे फर्स्ट लिहिलेले आहे म्हणजे हा आणि हे दोनच सिंबल आपण यूज करणार आहोत. आता पहिलं कनेक्टिव्ह आपण पाहू ज्याला आपण म्हणतो कंजंक्शन. बघा नंबर 1 कंजंक्शन. तुम्हाला थोडं इंट्रोड्यूस केलेलं आहे याच्या आधी. Two or more simple statements are connected by using word and, then the resultant statement means compound statement is called as a conjunction. त्याला म्हणायचं कंजंक्शन. ते कंजंक्शन मध्ये काय असेल याच्यासाठी कनेक्टिव्ह आपण वापरणार आहोत and आणि याचा सिंबल आहे. हे पण मी तुम्हाला इथे शॉर्ट करून दिलं. आता सपोज दोन स्टेटमेंट असतील. लेट P and Q be two simple statements. Connected by
using words. You are connected by using word and then compound statement is conjunction. कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे काय असेल ते पण मी तुम्हाला लिहून देतो. कंपाउंड स्टेटमेंट P and Q is conjunction. जे याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे दोन स्टेटमेंट असतील आणि ते अँड ने कनेक्ट असतील. याचं सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. लेट P denote 2 is even number and Q statement दिलेला आहे 8 is odd number. Sorry, 7 is odd number. 7 is odd number. आता कंजंक्शन म्हणजे याचं कंपाउंड स्टेटमेंट जर यांना आपण अँड ने कनेक्ट केलं तर आपल्याला कंपाउंड स्टेटमेंट असं मिळेल. P and Q denote 2 is even number and 7 is odd number. इथे काय केलं आपण 2 is even number आणि 7 is odd number हे अँड ने कनेक्ट केलेले. म्हणजे हे झालं तुमचं व्हर्बल फॉर्म. म्हणजे तुम्ही वर्ड मध्ये जे लिहिणार त्याला व्हर्बल फॉर्म म्हणायचं आणि सिम्बॉल मध्ये जे लिहिणार त्याला सिम्बॉलिक फॉर्म म्हणायचं. म्हणजे P and Q याला रीड करताना तुम्ही P कंजंक्शन Q म्हणा किंवा P and Q म्हणा. काही P and Q म्हटलं तरी चालेल आणि P कंजंक्शन Q म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर याचा ट्रूथ टेबल. नाव ट्रूथ टेबल. आता स्टेटमेंट किती घेतले आहेत आपण इथं? P आणि Q दोन स्टेटमेंट घेतलेले आहेत. P आणि Q त्याचं कंजंक्शन P and Q. आता बघा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना जर दोन स्टेटमेंट असतील, स्टेटमेंट जर दोन असतील तर 2:2 इज इक्वल टू 4 रोज यायला पाहिजे. किती? 4 रोज. आता हा जो 2 आहे हा 2 म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट. जर सपोज नंबर ऑफ स्टेटमेंट 3 असतील तर 2:3 म्हणजे 8 रोज. आता P आणि Q च्या जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत या काय येतील? एकतर दोघं ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील किंवा P ट्रू असेल आणि Q फॉल्स असेल किंवा P फॉल्स असेल आणि Q ट्रू असेल. म्हणजे ऑल पॉसिबिलिटीजचे 4 रोज येतील. समजा P आणि Q हे दोघं ट्रू असतील किंवा P ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल किंवा P फॉल्स आणि Q ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटीज जे आहेत त्या कव्हर कराव्या लागतात. ऑल पॉसिबिलिटीज आल्या पाहिजे. म्हणजे P आणि Q काहीही असो आपल्याला P कंजंक्शन Q काय मिळते ते बघायचे. मग हा टेबल कन्स्ट्रक्ट करताना ही काळजी घ्यायची. जर दोन स्टेटमेंट असतील तर 2:2 म्हणजे 4 रोज येतील. तीन स्टेटमेंट असतील P Q R तर 2:3 म्हणजे 8 रोज येतील. हे लक्षात ठेवायचं. आता P आणि Q च्या ह्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत. तर P कंजंक्शन Q नेमकं काय आहे? तर कंजंक्शन साठी जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे ट्रू असतील म्हणजे P and Q both are true then P conjunction Q is a true. Otherwise it is false. जे कंजंक्शन मध्ये जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे ट्रू असतील तरच कंजंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती ट्रू येईल. अदरवाइज इट इज फॉल्स. तुम्ही लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं? बोथ स्टेटमेंट आर ट्रू देन ट्रू अदरवाइज इट इज फॉल्स. किंवा अजून आपण वेगळ्या भाषेत लक्षात ठेवू शकतो. बघा इथं जर तुम्ही पाहिलं फॉल्स आहे, इकडे एक फॉल्स आहे, इकडे तो फॉल्स आहे. एनीवन इज फॉल्स देन फॉल्स. म्हणजे इन P and Q any one statement is false then P conjunction Q is false. लक्षात म्हणजे दोन्ही मेथड्सने आपण ते लक्षात ठेवू शकतो. कुठल्या दोघं मेथड पुन्हा एकदा सांगतो. बोथ स्टेटमेंट आर ट्रू देन ट्रू बस एवढं लक्षात ठेवायचं. बाकी सगळे फॉल्स. किंवा एनीवन इज फॉल्स देन फॉल्स अदरवाइज इट इज. तुमच्या
तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा तुमच्या जे लक्षात राहत असेल ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर सिमिलर मिनिंग ऑफ अँड, काही असे सिंपल वर्ड्स आहेत की त्यांचा मिनिंग आपण अँड सारखं घेतो, तर ते पण मी तुम्हाला सांगतो. सिमिलर मिनिंग, त्याच्यात सपोज तुमचा बट असेल, ऑल्दो असेल, मोरओव्हर असेल, इव्हन दो किंवा इव्हन, त्याच्यानंतर स्टील, असे काही वर्ड्स असतील तर त्यांचा मिनिंग पण आपण अँड सारखंच घ्यायचा आहे. म्हणजे बट असेल तरी अँड वापरायचा, ऑल्दो असेल, मोरओव्हर असेल, इव्हन असेल, स्टील असेल, इव्हन दो, या टाईपचे काही वर्ड्स आहेत. त्यांच्या जागेवर आपल्याला काय वापरायचं आहे तर कंजंक्शन म्हणजे अँड वापरायचं. त्याच्यानंतर दुसरं कनेक्टिव्ह आपण पाहू, डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? कनेक्टिव्ह असेल आर आणि त्याचा सिम्बॉल असेल उलटा व्ही या फॉर्म. आता जसं मी एवढं डिटेल लिहून दिलं तसं मी याचं लिहून नाही देत, फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो. Two or more simple statements are connected by using the word or, then the compound statement is called as a disjunction. तर त्या compound statementला म्हणायचं disjunction. हे सिंपल झालं. सिंपल or वापरायचं आहे. याचं सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता P or Q लिहिताना काय करायचं बघा. P and Q हे तुमचे दोन स्टेटमेंट असतील तर P डिसजंक्शन Q हा तुमचा काय असेल सिंबॉलिक फॉर्म, म्हणजे मध्ये फक्त ऑर वापरायचं आहे डिसजंक्शन. आणि याला रीड करताना रीड ॲज P R Q आणि याच फॉर्म मध्ये पण आपल्याला लिहायचं. सिंपल एक्झाम्पल पाहू आपण. लेट P डिनोट one is prime आणि Q स्टेटमेंट घेतलं मी, 2 is P1 prime. तर P or Q जर आपण लिहायचं म्हटलं तर आपण असं लिहू शकतो, 1 is prime or 2 is P1 prime. म्हणजे डिसजंक्शन कसं वापरायचं त्याचं मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. तर असा आपण आरचा यूज करायचा. P डिसजंक्शन Q किंवा P or Q ते लिहिताना आपण असं लिहिणार, दोन स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्ह वापरायचं आर. मग त्याच्यानंतर याचा ट्रूथ टेबल. स्टेटमेंट दोनच आहेत म्हणून P Q घेणार आणि P डिसजंक्शन Q म्हणजे याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय येतील ते आपण थोडक्यात पाहू. ऑल पॉसिबिलिटीज लिहिताना असं लिहायचं, 2 ट्रू आणि 2 फॉल्स, नंतर ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. म्हणजे ह्या काय झाल्या ऑल पॉसिबिलिटीज करू. तुम्ही असं काही फिक्स नाही की पहिले 2 ट्रू नंतरचे 2 फॉल्स असं लिहा. तुम्हाला जर वाटलं की मला पहिले दोघं फॉल्स लिहायचे आहेत आणि नंतर ट्रू लिहायचे तसं लिहू शकता. तुम्हाला वाटलं की मला पहिला टी दुसरा फॉल्स टी ट्रू फॉल्स असं लिहायचंय. फक्त काय महत्वाचं काय ऑल पॉसिबिलिटीज त्याच्यात कव्हर झाल्या पाहिजेत. म्हणून आपण लक्षात राहण्यासाठी इझिली आपण असं लिहितो 2 ट्रू 2 फॉल्स नंतर TF म्हणजे याच्यात काय होतं सगळ्या पॉसिबिलिटीज तुमच्या कव्हर होतात. आता डिसजंक्शन साठी काय असेल बघा, दोन्ही स्टेटमेंट जर तुमचे फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. इफ P and Q both are false then disjunction is false, otherwise it is true. जसं आपण कंजंक्शनचं असं लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला, जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, बाकी कुठलीही कंडिशन असो फॉल्स. तसं इथे लक्षात ठेवायचं, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तरच फॉल्स डिसजंक्शन मध्ये, अदरवाइज इट इज ट्रू. किंवा मग अजून वेगळ्या भाषेत एनीवन इज ट्रू देन ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. एनीवन ट्रू देन, किंवा बोथ फॉल्स देन फॉल्स. दोघांपैकी कुठलं एक तुम्ही लक्षात ठेवू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. वर्ड असेल तुमचा नॉट आणि याच्यासाठी सिम्बॉल, हा सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे. बऱ्याचदा मुलं सिम्बॉल असा न काढता असा काढतात, दिस इज रॉंग.
हाच सिम्बॉल बरोबर आहे, हे पण लक्षात ठेवा. मग आता निगेशन कसं फाइंड करायचं किंवा निगेशन काय, निगेशन म्हणजे काय असेल तर द डेरियल स्टेटमेंट ऑफ स्टेटमेंट, द डेरियल स्टेटमेंट ऑफ P is negation of P. म्हणजेच नकारार्थी वाक्य ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणायचं निगेशन. आता समजा तुमचं P स्टेटमेंट असेल, निगेशन P कसा डिनोट करायचा, तर सपोज तुमचा सिम्बॉल दिलेला आहे, स्टेटमेंट दिलेला आहे, लेट P डिनोट 5 is odd number. तर निगेशन P म्हणजे काय, याचं डेरियल स्टेटमेंट म्हणजे काय करायचं, सिंपल तर नॉट वर्ड हा इन्सर्ट करायचा मध्ये. 5 इज नॉट ऑड नंबर, हे काय झालं निगेशन. किंवा अजून याला वेगळी मेथड आहे, ऑर तुम्ही निगेशन P असंही लिहू शकता. बिफोर द स्टेटमेंट वी राईट इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट 5 is odd number, असेही तुम्ही लिहू शकता. किंवा अजून एक फॉर्म आहे याचा, इट इज फॉल्स दॅट. बिफोर द स्टेटमेंट वी राईट इट इज, इफ इट इज फॉल्स दॅट इट इज फॉल्स दॅट 5 is odd number. या फॉर्म म्हणजे स्टेटमेंटच्या आधी इट इज नॉट ट्रू दॅट किंवा स्टेटमेंटच्या आधी इट इज फॉल्स दॅट असं लिहायचं. जे काही मिळेल तुम्हाला ते मिळेल तुम्हाला निगेशन P. किंवा मग स्टेटमेंट मध्ये कुठेतरी नॉट इन्सर्ट करायचं. 5 इज ऑड नंबर हे स्टेटमेंट P होतं, तर निगेशन P म्हणजे काय, 5 इज नॉट ऑड नंबर. सपोज मी अजून एक स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, तर याचं निगेशन काय, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. किंवा 5 + 5 = 10 आणि त्याचं निगेशन काय, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल P स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला, 5 + 5 = 10, तर याचं निगेशन P म्हणजे काय, तर 5 + 5 इज नॉट इक्वल टू 10. म्हणजे इक्वल टू त्याच्यात आपण काय इन्सर्ट केला, फक्त नॉट इक्वल टू 10. त्याच्यानंतर याचा ट्रूथ टेबल, आता स्टेटमेंट एकच आहे P म्हणून त्याचं निगेशन. जर P तुमचा ट्रू असेल तर निगेशन P काय, फॉल्स, आणि P जर तुमचा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय. हा सिंपल टेबल झाला निगेशन. त्याच्यानंतर पुढचं नंबर 4 कनेक्टिव्ह आहे कंडिशनल, म्हणजे त्याच्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो हा इफ देन. आता हा नेमका इफ देनचा यूज कसा करायचा, लेट P and Q be two statements तर कंडिशनल स्टेटमेंट काय असेल, इफ P, बघा इफ P then Q. लक्षात घ्या, इफ P then Q म्हणजे P च्या आधी इफ आणि Q च्या आधी then असं असेल तर त्याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. इफ P then Q is conditional statement. मग याचा एक्झाम्पल, लेट P denote इट इज रेनिंग आणि Q denote इट इज कोल्ड. हे सिंपल एक्झाम्पल. याचा सिंबॉलिक फॉर्म काय, तर P कंडिशनल Q, किंवा तुम्ही याला P एम्प्लॉइज Q असंही म्हणू शकता. इफ P then Q, मग आधी इफ P स्टेटमेंट काय, P स्टेटमेंट इफ इट इज रेनिंग, नंतर then इट इज कोल्ड. बघा आपण काय केलं, P च्या आधी इफ घेतला आणि Q च्या आधी then, म्हणजे इफ इट इज रेनिंग then इट इज कोल्ड. दिस इज कंडिशनल स्टेटमेंट. हे झालं तुमचं कंडिशनल स्टेटमेंट. त्याच्यानंतर त्याचा ट्रूथ टेबल,
पी क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू. पी च्या ट्रूथ व्हॅल्यूज टीटी आणि एफ एफ घ्यायच्या. नंतर क्यू म्हणजे ट्रू फॉल्स आणि ट्रू. आता जसं तुम्ही कंजंक्शन साठी दोघं ट्रू होते तर ट्रू घेतला, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स डिस्जंक्शन साठी. तर इम्प्लिकेशन साठी काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. बघा इथं कुठली कंडिशन लक्षात ठेवायची, म्हणजे पी अप्लाइज क्यू मध्ये पी हा ट्रू पाहिजे आणि क्यू हा फॉल्स पाहिजे. जर असं असेल तरच फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. सिंपल. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. कंजंक्शन साठी काय पाहिलं आपण, बोथ स्टेटमेंट आर ट्रू, दोघं ट्रू असतील तर ट्रू, डिस्जंक्शन साठी दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, आणि निगेशन साठी तर सिंपल आहे, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. तसं कंजंक्शन साठी घ्यायचंय तुम्हाला पी एम्प्लॉइज क्यू ला फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन फॉल्स. तुम्ही थर्ड पोझिशनला जर पाहिलं तर फॉल्स आणि ट्रू आहे, दिस इज नॉट फॉल्स बिकॉज हिअर फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स अँड सेकंड स्टेटमेंट इज ट्रू, सो दिस इज ट्रू. म्हणजे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. हा जर सपोज तुम्हाला क्यू एम्प्लॉइज पी फाइंड करायचा असेल, क्यू एम्प्लॉइज पी, तर त्याच्यात पहिलं स्टेटमेंट ट्रू येईल म्हणजे हा ट्रू आणि हा फॉल्स, तर या दोघांचा आन्सर काय फॉल्स. केव्हा, जर तुमचं क्यू एम्प्लॉइज पी असेल तर. पण आपल्याला फाइंड काय करायचं, पी एम्प्लॉइज क्यू, त्याच्यासाठी हा ट्रूथ टेबल. पी एम्प्लॉइज क्यू चे काही सिंपल सिमिलर फॉर्म मी तुम्हाला सांगतो. बघा पहिलं, पी इज सफिशियंट फॉर क्यू. त्याच्यानंतर क्यू इज नेसेसरी फॉर पी. त्याच्यानंतर क्यू पी ओनली इफ क्यू. त्याच्यानंतर पी एम्प्लॉइज क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी. हे जे आहेत हे काही सिमिलर वर्ड्स इफ देन साठी. म्हणजे काही वेळेला जर तुमचा पी आणि क्यूच्या मध्ये इज सफिशियंट फॉर हे कनेक्टिव्ह असेल तरी त्याला म्हणायचं इफ देन. जर नेसेसरी फॉर पी, क्यू नेसेसरी फॉर पी म्हणजेच काय, पी एम्प्लॉइज क्यू. क्यू पी ओनली इफ क्यू म्हणजेच काय, पी एम्प्लॉइज क्यू. पी एम्प्लॉइज क्यू म्हणजेच हे कंडिशनल, आणि क्यू फॉलोज फ्रॉम पी म्हणजेच काय, कंडिशनल. तर हे सिंपल सिमिलर मिनिंग तुमचे कंजंक्शन साठी, सॉरी इफ देन साठी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर लास्ट कनेक्टिव्ह आपण पाहणार आहोत कंडिशनल, सॉरी लास्ट कनेक्टिव्ह आपण पाहणार आहोत बाय कंडिशन. बाय कंडिशन साठी काय करायचं आहे, इफ अँड ओनली इफ हे आपण कनेक्टिव्ह वापरणार आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म दोन्ही साईडला एरो दाखवायचा. मग पी आणि क्यू जर तुमचे काही सिंपल स्टेटमेंट असतील तर काय, पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजे तुमचं पी बाय कंडिशनल क्यू असं. हे कनेक्टिव्ह आणि हा त्याचा सिम्बॉलिक. तुम्ही पी इफ अँड ओनली इफ क्यू असंही लिहू शकता. याचा सिमिलर मिनिंग आहे, सिमिलर वर्ड याचा, पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू. म्हणजे हे झालं त्याचं सिमिलर वर्ड. इफ देन इफ अँड ओनली इफच्या जागेवर पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू असेल तरी याचा मिनिंग काय असणार आहे, पी इफ अँड ओनली क्यू. याचा ट्रूथ टेबल, पी क्यू आणि पी बाय कंडिशनल. पी स्टेटमेंट सांगितलंय मी तुम्हाला, दोन ट्रू आणि दोन फॉल्स असंच घ्यायचं. क्यू साठी ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. आता याचं काय करायचं बघा, पी बाय कंडिशनल क्यू. याचा सिंपल लक्षात ठेवायचं, जर दोन्ही स्टेटमेंट म्हणजे पी अँड क्यू बोथ आर सेम देन बाय कंडिशनल इज ट्रू. जर पी आणि क्यू दोघं सेम असतील तर ट्रू. मग सेम कुठं आहे तिथं बघा, दोघं ट्रू आणि दोघं फॉल्स, तर ट्रू. सेम म्हणजे काय, आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे
P and Q both are same means either true or false. एकतर दोन्ही ट्रू असतील किंवा दोघं फॉल्स असतील तर काय घ्यायचं ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. बघा नीट लक्षात घ्या, इथं दोघं ट्रू आहे तरी ट्रू आहे आणि दोघं फॉल्स आहेत तरी ट्रू आहे. हे झालं बायकंडिशनल साठी. बायकंडिशनलचं सिंपल एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं, सपोज पी स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, मिल्क इज व्हाईट आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे ग्रास इज ग्रीन. स्टेटमेंट काही असू शकतात, आपल्याला त्या स्टेटमेंटशी काही केलं नाही, फक्त आपला सिंबॉलिक फॉर्म कसा लिहायचा तेवढा आपण पाहतोय. पी बाय कंडिशनल क्यू, तर हे कसं लिहिता येईल बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ, तुम्ही आयडेबल इफ लिहा किंवा पूर्ण इफ अँड ओनली इफ लिहा, काही फरक पडत. इफ अँड ओनली इफ ग्रास इज ग्रीन. म्हणजे हे झालं तुमचं बाय कंडिशनल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, बाय कंडिशनल असेल म्हणजे पी बाय कंडिशनल क्यू मध्ये पी आणि क्यूच्या मध्ये इफ अँड ओनली इफ घ्यायचा, कंजंक्शन साठी पी आणि क्यूच्या मध्ये ऍड घ्यायचा, डिस्जंक्शन साठी पी आणि क्यूच्या मध्ये ऑर घ्यायचा, निगेशन म्हणजे काय स्टेटमेंट मध्ये नॉट इन्सर्ट करायचं, आणि कंडिशनल मध्येच फक्त थोडा चेंज आहे, इफ पी देन क्यू. आलं लक्षात? हे झालं सिंपल. आता याच्यावरचं एक्सरसाइज 1.1 आपण आता सुरुवात करूया.